एंजिओग्राफी आता झालेली आहे. त्यांना 4 ब्लॉकेजेस आहेत. 4 ब्लॉकेजेस असल्यामुळे डॉक्टर सुरेश विजन कार्डिओलॉजिस्टने त्यांना रेकमेंडेशन जे करायचं असतं तर सर्वात पहिले आम्ही जे सर्वात चांगला ऑप्शन असतो ते आम्ही देतो. त्यांनी पहिला ऑप्शन दिला आहे की यांनी बायपास सर्जरी केलं पाहिजे. पण जर फॅमिलीला किंवा पेशंटला बायपास करायचं मन नसेल तर असं नाही आहे की उपचार काय बंद होतील. आम्ही एंजिओप्लास्टी पण करू शकतो त्याच्यानंतर. हे ऑप्शन दुसरा ऑप्शन आहे. पण पहिला ऑप्शन आहे बायपास सर्जरीचा. आता आम्हाला हे सांगायचं आहे की जे मीडियामध्ये असं आहे की हे ऍडमिट झाले इकडे लीलावतीमध्ये. लीलावतीची काय इंटेग्रिटी असते आणि ते इंटेग्रिटी आम्ही ऑनेस्टली करतो. म्हणून आम्ही तुम्हाला याच्यासाठी आज आत्ता आलो आणि तुम्हाला बोलायला की तुम्हाला सर्वांना माहिती पडलं पाहिजे की आम्ही असंच पेशंट ऍडमिट करत नाही. त्यांना गरजेचं असतं म्हणून ऍडमिट करतो. आणि आता इट इज इन दी ओपन की त्यांना बायपास सर्जरी लागणार आहे. जर त्यांना बायपास सर्जरी करायची मन नसला तर मग डॉक्टर सुरेश विजन एंजिओप्लास्टी करतील. ते पण जास्त करून ते 2 स्टेजमध्ये. सो नाउ I have spoken in Marathi. Will speak in Hindi. आप जरा रुकेंगे? आप ही बात करेंगे, दूसरों को तो बात करने दो ना. अच्छा, अभी जो भी पूछना है इनसे पूछो कार्डिया के बारे में. आप बैकग्राउंड दे दो. 2 दिन पहले आए थे, क्या हुआ है, कितना ब्लॉकेज है, क्या ऑप्शन दिए? 2 दिन से उनके ऊपर क्या ट्रीटमेंट हुआ? अच्छा, 2 दिन पहले लीलावती के कैजुअलिटी में आए. उनको सांस लग रही थी. उनका ब्लड प्रेशर काफी हाई था. 220 110 ब्लड प्रेशर था. उनका हार्ट रेट 115 था. रेस्पिरेटरी रेट 28 था. ऑक्सीजन 98% था. और उनको सीवियर हेडेक हो रहा था. तो हमें इमीडिएटली ईसीजी निकालना था. जो टेस्ट करने थे सब कर लिए. उसके बाद डॉक्टर सुरेश विजन ने आके उनको देखा. हम लोग ने निर्णय ले लिया कि ये एक्यूट कोरोनरी सिंड्रोम है और एक्सेलरेटेड हाइपरटेंशन है, जिसके वजह से हम लोगों ने उनको आईसीयू में शिफ्ट किया. आईसीयू में शिफ्ट होने के बाद डॉक्टर सुरेश विजन ने जो मुझ टेस्ट करवाने थे वो करवा लिए. उसके बाद जो दवाइयाँ देनी थी वो भी दवाइयाँ शुरू की. फिर उन्होंने कार्डियोलॉजिस्ट होने की वजह से उन्होंने जो टेस्ट करवाए वो डॉक्टर सुरेश विजन खुद बताएंगे आपको. जब वो आए थे उनके ब्लड टेस्ट किए थे. आपको जो कार्डियक टेस्ट है वो स्लाइटली एलिवेटेड था. कार्डियोग्राम में थोड़े से चेंजेस थे, इसलिए हमने उनको आईसीयू में एडमिट करके उनको इंट्रावेनस ट्रीटमेंट चालू किया. फेस दिखना दो थोड़ा. और उससे वो सेटल हो गए. फिर हमने पूरी एको किया जो कि नॉर्मल था. फिर बोला कि ये सब हुआ है, स्टेंट लगे हैं, तो एक सीटी एंजियो करके देखा है. सीटी एंजियो में हमको रिपोर्ट्स आई कि ब्लॉक्स हैं, कैल्शियम स्कोर बहुत हाई है. इसलिए हमने आज उनकी एंजियोग्राफी की. आज की एंजियोग्राफी में जैसे मैंने बताया 4 ब्लॉक्स हैं. उसमें से एक 100% है, 2 90% और एक 70%. इसलिए मेरी राय रही है उनको कि आप बाईपास कराइए. अब वो कराने में इतना इंटरेस्ट नहीं रखते, विच इज चॉइस. बट मैंने कहा कि आप सोचिए, विचार करो फैमिली के साथ, फिर हमें बताइए क्या करना है. अकॉर्डिंगली फिर हम प्लान करके उनका बाईपास या एंजियोप्लास्टी जो करना है करेंगे. उनसे भी आपसे बात कुछ हुई है सर? आप लोगों ने उनसे भी? अभी हम आपको उनको देंगे सब डिटेल, तो देन दे कैन टेल. आप लोग इतने उतावले थे कि हमको किसी से बात करने को दिया ही नहीं, तो हम पुलिस को दे देंगे इन्फॉर्मेशन. देखो, आप अग्रेसिव होके ना सवाल नहीं पूछना. हम इधर से उठ के चले जाएंगे. आप अगर पूछ रहे हैं कि 2 बजे की बुलेटिन हमने 4 बजे क्यों दी या 5 बजे क्यों दी, उसकी वजह ये थी कि जो कैथ लैब जो है जहाँ पर एंजियोग्राफी होती है उसमें दूसरे सब लाइनअप थे. तो उसके वजह से जो एंजियोग्राफी वगैरह जो एंजियोप्लास्टी दूसरे प्रोसीजर्स थे वो खत्म होते होते हमको 5 बजे हमको स्लॉट मिला. और उस वजह से हमने वो स्लॉट जब मिला तब हमने खत्म करके आपके पास तुरंत आ गए. आपण जे विचारलंय की आम्ही 2 वाजता तुम्हाला हे बाईट का नाही दिलं, असं आहे की कॅथलॅबमध्ये दुसरे डॉक्टर्स असतात, दुसरे पेशंट असतात, तर सर्वांना स्लॉट दिलं जातं.
तर ते स्लॉट जेव्हा संपलं तेव्हाच आमच्या पेशंटला आम्ही घेऊ शकलो. आम्हाला असं वाटलं होतं की 2 वाजेपर्यंत स्लॉट आम्हाला मिळेल, पण ते नाही मिळालं. कारण जर डिले असतं दुसऱ्या पेशंटचा तर ते पुढे जात. तर आम्हाला स्लॉट मिळाल्यानंतर आम्ही लगेच अँजिओग्राफी केली आणि अँजिओग्राफी संपल्यानंतर फक्त फॅमिलीशी बोललोय. खाली येऊन आम्ही लगेच तुम्हाला हे बाईट दिलं. काय चुकीचं केलंय का? नाही ना. डिपेंड काय करायचं बायपास करायचं पण आता